राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उंब्रज तालुका कराड येथील बाजारपेठेत भव्य सभा संपन्न झाली। हजारो कार्यकर्ते, विविध गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्याचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी या सभेला उपस्थित राहून मार्गदर्शन केले। उंब्रज जिल्हा परिषद गटाचे उमेदवार संग्रामसिंह जाधव यांनी या सभेत केलेल्या अभ्यासपूर्ण भाषण लक्षवेधी ठरले आहे। दरम्यान एक अभ्यासू उमेदवारास माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून उंब्रज गटातून उमेदवारी देण्यात आली असून अशा उमेदवाराला प्रचंड मताने निवडून देण्यासाठी उंब्रज गटातील सर्वांनी काम करावे असे आवाहन यावेळी बोलताना अनेक वक्त्यांनी व्यक्त केले आहे। दरम्यान यावेळी बोलताना संग्रामसिंह जाधव म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम करतो। छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अहिल्यादेवी होळकर आणि या महाराष्ट्राचं योगदान राहिलं अशा प्रत्येक समाज सुधारकाला आणि प्रत्येक संताला माझी आदरांजली अर्पण करतो। आज या ठिकाणी त्याचबरोबर माझ्यासारख्या तरुणांना ज्यांनी खऱ्या अर्थाने प्रेरणा दिली, राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये काहीतरी काम करावं, असे ज्यांचं दुःख निधन झालं, असे आपले आदरणीय अजितदादा पवार यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। तसं सर्व सोसायटीचे सदस्य, त्याचप्रमाणे चेअरमन, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचे विविध ग्रामपंचायत सदस्य, सरपंच या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। त्याचप्रमाणे इथं उपस्थित असणारे आपले सर्व पत्रकार बंधू आणि उंब्रज जिल्हा परिषद गटातील सर्व गावातील उपस्थित असणारे आणि ज्यांनी माझ्यावरती खऱ्या अर्थानं प्रेम करून पाठिंबा दिला आणि आज तुमच्याच पाठिंब्याच्या जेव्हा मी जिथं उभा राहून बोलण्याची हिंमत करतोय ते आपण सर्व उपस्थित मतदार बंधू भगिनींनो, भारताला स्वातंत्र्य 1947 साली मिळालं आणि पहिली सार्वत्रिक निवडणूक जी आहे ती 1951 साली लढली गेली। ही निवडणूक जी लढली गेली ती लोकसभेसाठी होती। लोकसभा ही 5 वर्षामधून येणारा आणि देशाच्या पातळीवर निर्णय घेण्यासाठी बनवलेली संस्था आहे आणि त्याप्रमाणेचे निर्णय त्यावेळी घेतले गेले। याच लोकसभेमध्ये ठराव पास झाला आणि त्यानुसार लोकशाही टिकून आहे आणि आपण जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून आज या ठिकाणी वावरतोय। आणि अशा लोकशाहीमध्ये एका निवडणुकीचा उमेदवार म्हणून मला या ठिकाणी उभं राहण्याची संधी मिळाली आणि ती फक्त आणि फक्त माननीय बाळासाहेब पाटील साहेब, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व माझे ज्येष्ठ कार्यकर्ते, सहकारी ज्यांनी मला या ठिकाणी स्वतः पाठिंबा दिला, पाठीवर हात टाकला आणि खऱ्या अर्थानं ते आजही माझं त्याचप्रमाणे मार्गदर्शन करतात। त्या प्रकारचे तिथं प्रॉब्लेम आहेत आणि त्यांच्यामुळं तिथल्या बऱ्याच गोष्टी आज लोकशाहीला मार्ग ठरत आहेत। पण आपल्या संविधान जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिहिलं त्या संविधानावरती जेव्हा आपला हा देश चालू प्रोजेक्ट हाती घेण्याचा आपण डोक्यात घेतलेला आहे। उंब्रजला खऱ्या अर्थानं समृद्ध असे नदीचा किनारा किंवा काठ लाभलेला आहे आणि त्याच्यावरती घाटांचं जवळजवळ 500 ते 700 फुटापर्यंत खूप चांगलं असं बांधकाम आहे, पण दगडी बांधकाम आहे। पण आपल्याला खऱ्या अर्थानं त्याचा कधी उपयोग घेता आला नाही। एखादा पाहुणा जर आपल्या घरी आला आणि जर आपल्याला उंब्रजमध्ये तुमचं काय चांगलं आहे किंवा उंब्रजमध्ये एखाद्या ठिकाणी तुम्ही आम्हाला घेऊन जाऊ शकता का, असं जर त्यांनी कधी सांगितलं तर आपल्याला खऱ्या अर्थानं त्यावेळी आपल्याकडे उत्तर नसतं। एखादं मंदिर जास्तीत जास्त आपण जातो त्यामध्ये त्रिस्तरीय रचनेचा सुरुवात झाली। या त्रिस्तरीय रचनेचा अर्थ ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद। 1962 साली महाराष्ट्राने या त्रिस्तरीय रचनेप्रमाणे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 1962 मध्ये आपण ही त्रिस्तरीय रचना आपण अवलंबली आणि 62 मध्ये आपण जिल्हा परिषदेच्या पहिल्या निवडणुकीला किंवा स्थापनेची सुरुवात झाली आणि तिथून पहिल्या निवडणुकीला सामोरे गेलो। हे एवढं करण्यामागचं कारण फक्त एवढंच होतं की सत्तेचं विकेंद्रीकरण। खऱ्या अर्थानं जर ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल, उंब्रजच्या विकासाची जबाबदारी ही उंब्रजच्या माणसाच्या किंवा उंब्रज गटातली किंवा आसपासच्या भागातली जाण असणाऱ्या माणसाच्या हातात असावी, हीच भावना त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मान्य केली होती। मुंबईच्या माणसाला जर उंब्रजचा कारभार करायचा असला तर ते शक्य नव्हतं, की त्यावेळेच्या सगळ्या दृष्ट्याने त्यांना अगदी नक्की माहित होतं
आणि म्हणूनच ती व्यवस्था तेवढी करण्यात आली. आज 75 वर्ष झालेत आपल्या पहिल्या निवडणुकीच्या नंतर. आपण आज साधारण 2026-51 आपली पहिली निवडणूक झाली होती. 75 वर्षानंतर आज आपला भारत देश हा जगामध्ये सगळ्यात मोठं गाव राहिलं नाही तर निमशहरी किंवा शहरी आपली शहर तयार झालेलं आहे. उमरजमध्ये आपण पहिल्यांदा उमरज रिव्हर फ्रंट नावाचा एक प्रोजेक्ट हाती घेण्याचा आपण डोक्यात घेतलेला आहे. उमरजला खऱ्या अर्थानं समृद्ध असे नदीचा किनारा किंवा काठ लाभलेला आहे आणि त्याच्यावरती घाटांचं जवळजवळ 500 ते 700 फुटापर्यंत खूप चांगलं असं बांधकाम आहे, पण दगडी बांधकाम आहे. पण आपल्याला खऱ्या अर्थानं त्याचा कधी उपयोग घेता आला नाही. एखादा पाहुणा जर आपल्या घरी आला आणि जर आपल्याला उमरजमध्ये तुमचं काय चांगलं आहे किंवा उमरजमध्ये एखाद्या ठिकाणी तुम्ही आम्हाला घेऊन जाऊ शकता का, असं जर त्यांनी कधी सांगितलं तर आपल्याला खऱ्या अर्थानं त्यावेळी आपल्याकडे उत्तर नसतं. एखादं मंदिर जास्तीत जास्त आपण जातो त्यापुढे काय आपल्याला करता येत नाही. आणि खऱ्या अर्थानं तिथल्या लोकांची पण ती डिमांड आहे की अशा प्रकारचं इथे काहीतरी बागेच्या संदर्भात काहीतरी व्हावं किंवा एखादा रिव्हरफ्रंट तिथं लाईट्स असाव्या, तिथं बसण्याची सोय असावी. तर तो प्रोजेक्ट आपण हातात घेण्याचं ठरवतोय. सगळ्यात जो मोठा आज उमरजसाठी प्रश्न जो आहे तो आहे कचरा व्यवस्थापनाचा. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज मी एवढं सांगू इच्छितो की जो ओला कचरा असतो त्याला आपण घरामध्येच प्रोसेस करून जर त्याचा आपण जर खत तयार केलं तर घरातल्याच बागांमध्ये आणि कुंड्यांमध्ये आपल्याला वापरता येईल. घन कचऱ्याच्या संदर्भामध्ये अगदी नक्की तुम्हाला मी सांगतो की एक चांगल्या पद्धतीचा जो एक त्याचं रिसायकलिंग आपण